Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. IAS ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर यांना YCM कडून 7% दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र मिळालं होतं. मात्र या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि त्यानंतर YCM वरती देखील एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं असल्याने याचे चौकशीचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते आणि ती चौकशी पूर्ण झालेली आहे. या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत YCM रुग्णालयाचे डीन वाबळे सर आहेत. खरं तर ही चौकशी पूर्ण झालेली आहे. यात कोण दोषी आढळलेला आहे आणि त्यांना जे 7% दिव्यांग असल्याचं प्रमाणपत्र दिलं होतं ते कितपत त्यांना फायदेशीर ठरू शकत होतं? जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जे आम्हाला पत्र आलं त्या पत्राच्या अनुषंगाने आम्ही रुग्णालयीन संबंधित विभाग म्हणजे त्याच्यामध्ये फिजिओथेरपी विभाग आहे किंवा अस्थिरोग विभाग यांचे जे प्रमुख आहे त्यांच्याकडनं खुलासा मागवला होता आणि त्या खुलाशाच्या आधारे मी हे नक्की सांगू शकतो की त्यांनी जे काही 7% डिसॅबिलिटी त्या व्यक्तीला दिली गेली होती ती अतिशय रास्त आहे, अतिशय वाजवी आहे. त्याच्यामध्ये कुठे हेराफेरी किंवा अफरातफर केलेली आहे असं मला जाणवलं नाही आणि त्या अहवालाच्या बेसवरच मी हे म्हणू शकतो की त्याला आपण कुणालाही तिथं दोषी मानू शकत नाही आणि तशा पद्धतीचा अहवाल मान्य आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांना सादर केला जाईल. त्यांच्या मान्यतेने पुढे RDC कडे पत्र पाठवलं जाईल. यात कोणाकोणाची चौकशी झालेली आणि किती जणांची टीम यात होती? नाही, याच्यामध्ये आपण त्यांचा खुलासा आहे, ते विभाग प्रमुख होते, त्यांचा खुलासा आपण घेतलेला आहे आणि त्या खुलाशाच्या आधारावर आपण मी हे भाष्य करतो. खरं तर त्यांनी ज्यावेळेस दिव्यांग प्रमाणपत्र त्यांना पाहिजे होतं त्यावेळेस रुग्णालयाकडे त्यांनी एक ओळखपत्र सादर केलं, राशन कार्ड. त्या राशन कार्डमध्ये अवघ्या त्या 3 वर्षाचं असल्याचं म्हटलं आणि दुसरीकडे ते बनावट असल्याचं देखील सांगितलं जातं. या आधारावर तुम्ही ते दिव्यांग प्रमाणपत्र दिलं होतं का आणि या संदर्भात काही तुम्ही ऍक्शन घेणार आहात का? दिव्यांग प्रमाणपत्र देण्याकरता जो काही मूळ आधार घेतला जातो ते म्हणजे त्यांचं क्लिनिकल असेसमेंट आणि त्या तपासण्या केल्या जातात. एक्सरे असतात, MRI असतात, तर ह्या तपासण्या असतात आणि त्याच्या आधारेच ते प्रमाणपत्र दिलं जातं. व्यक्तीचं जे काही प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि प्रूफ ऑफ रेसिडेन्स या 2 गोष्टी बघायच्या असतात तर त्या फक्त बघितल्या जातात, व्हेरीफाय केल्या जातात ओरिजिनल डॉक्युमेंटवरनं आणि आमच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी आणि डॉक्टरांनी त्या व्हेरीफाय केल्या होत्या. त्या खऱ्या आहे की खोट्या आहे याची शहानिशा करण्याचं काम जे आहे ते या कार्यालयाचं नाही असं मी मानतो. बरं, या सगळ्या चौकशीमध्ये कुठलाही व्यक्ती, कुठलेही पदाधिकारी, डॉक्टर दोषी आढळले आहेत की नाही? मग नाही, या सगळ्या प्रकरणामध्ये कोणीही मला दोषी आढळलेलं नाही. तर पूजा खेडकर यांना जे दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आलं होतं त्या संदर्भात YCM रुग्णालयातील पदाधिकारी आणि डॉक्टरांच्या चौकशीचे आदेश दिले होते. मात्र या चौकशी दरम्यान कोणीही दोषी आढळलं नाही. त्यामुळं या प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली आहे का असा एक प्रश्न उपस्थित होत आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.